आता पुढची बातमी आहे। मनसे प्रमुख राज ठाकरेंनी भाजप आणि महायुतीला बिनशर्त पाठिंबा दिला आणि त्यानंतर सोमवारी मनसेचे युवराज अमित ठाकरे मोदींच्या सोबत मंचावरती दाखल झाले। आता याच बिनशर्त पाठिंब्यावरून आदित्य ठाकरेंनी मनसेवरती टीकेची झोड उठवल्याचं पाहायला मिळतंय। मनसे रेपिस्टलाही पाठिंबा देईल, आदित्य ठाकरेंचा मनसेवर हल्ला। मनसेकडूनही जोरदार पलटवार, बिनशर्तचं कारण टीकेचं धोरण। मनसेच्या बिनशर्त पाठिंब्यानंतर आता मनसे थेटपणे महायुतीच्या प्रचार सभांमध्ये सहभागी होऊ लागलीये। इतकंच नव्हे तर राज ठाकरेंचे पुत्र असलेले अमित ठाकरेंनीही सोमवारी पुण्यातल्या सभेत थेट मोदींच्या मंचावर हजेरी लावली। मनसेच्या याच बिनशर्त पाठिंब्यावरती आता आदित्य ठाकरेंनी हल्ला चढवल्याचं पाहायला मिळतंय। यावेळी त्यांनी कर्नाटकातील जेडीएसच्या बलात्कारी नेत्याच्या संदर्भावरून मनसेच्या बिनशर्त पाठिंब्याचा समाचार घेतला। यावेळी त्यांनी महाराष्ट्रातून गेलेल्या उद्योगांवरूनही टीकास्त्र डागलं। मनसेचा बिनशर्त पाठिंबा त्या कर्नाटकामधल्या पण व्यक्तीला असेल ज्यांनी एवढे रेप केलेले आहेत। मनसेचा बिनशर्त पाठिंबा सगळे जे उद्योग गुजरातला चालले तिथे पण असेल, तर मनसेच्या कार्यकर्त्यांनी ते ठरवावं की नक्की कशासाठी बिनशर्त पाठिंबा आहे। मनसे पक्षाची भूमिका म्हणून मी आज मनसेचे जे कॅडर आहे, जे कार्यकर्ते, त्यांना एवढंच विचारेन की त्यांना हे सगळं पटतंय का की ज्या पक्षाला त्यांनी बिनशर्त पाठिंबा दिलाय त्या पक्षाने गुजरातला जेवढं काही पाठवलंय, इकडच्या स्थानिक भूमिपुत्रांसाठी आम्ही सगळे लढत असतो, इकडच्या भूमिपुत्रांचे जे जॉब्स होते ते आज गुजरातला पाठवले। मनसे त्यांचा प्रचार बिनशर्त कसं करेल हे बिनशर्त त्यांनी आम्हाला सांगावं। भाजपला दिलेल्या पाठिंब्याच्या मुद्द्यावरून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते आदित्य ठाकरेंनी हल्लाबोल केल्यानंतर मनसेनं देखील पलटवार केलाय। सगळ्यांच्या बुद्ध्या गुडघ्यात गेलेल्या हा त्यांचा मेन प्रॉब्लेम आहे आणि काय पायाखालची वाळू सरकली। त्यामुळे बाळासाहेबांचं स्वप्न काँग्रेस सोबत जाऊ नका किंवा काय करा, ते हे सगळं त्यांनी बासनात बांधलेलं आहे। आपली तत्व बित्व जी काय आहेत ती बासनात बांधली आणि त्याच्यामुळे कसं आहे, सगळ्या काळी झालेलं सगळंच पिवळं दिसतं। तसं सध्या शिवसेनेच्या नेत्यांचं सगळं झालेलं आहे। एकंदरीतच मनसेनं महायुतीला दिलेल्या पाठिंब्यानं शिवसेनेच्या मतांमध्ये विभाजनाची शक्यता व्यक्त होतीये। त्यामुळे आता ठाकरेंच्या शिवसेनेनं भाजपसोबतच मनसेलाही लक्ष्य करायला सुरुवात केली आहे। त्यामुळे आता आदित्य ठाकरेंच्या या हल्ल्याला राज ठाकरे त्यांच्या सभांमधून काय प्रत्युत्तर देतात हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत।